ऑक्टाहायड्रल आणि अँगल किती असेल रेंजच्यामध्ये? सो द अँगल विल बी, यांच्यामध्ये अँगल असेल 90चा, यांच्यामध्ये पण अँगल किती असेल 90चा, सगळीकडे 90 डिग्रीचे अँगल आहे. त्यामुळे इथं कुठलाही ऍक्सियल इक्वेटोरियल येणार नाही. एस कॅरेक्टरचा काही डिफरन्स असेल, सगळे ऍक्सियल इक्वेटोरियल एकच असतील. देयर इज नो ऍक्सियल इक्वेटोरियल इन ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री कुठली आहे इथे? इथे जॉमेट्री कुठली आहे? जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. इथे लक्षात ठेवा. इथे कुठला आहे? ट्रायगोनल पिरामिडल टीबीपी. आठवते ना सगळ्यांना? यायचं राहिलं, इथे लिहून घ्या टीबीपी. जॉमेट्री इज टीबीपी. इथे लिहिले आपण टेट्राहायड्रल. यस, जॉमेट्री इज टेट्राहायड्रल. इथे कुठली आहे जॉमेट्री? इथे लिनियर. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे बघा लिनियर शेप आहे ना, लिनियर जॉमेट्री इट इज. आणि इथे कुठली आहे जॉमेट्री? ट्रायगोनल प्लेनार. ओके, इथपर्यंत आपण टीबीपी पर्यंत. आणि इथे कुठली आहे? ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. Geometry is octahedral. Now the sixth example, which is sixth example आपण जे क्लासमध्ये घेतलं आहे ऑलरेडी, IF7. IF7 हे sixth example आहे. So if I want to try with IF7, how many valence electron iodine have? फ्लोरीन फॅमिलीचा आहे, हॅलोजन फॅमिलीचा आहे. 1s2, 2s2, 2p5 हॅलोजन फॅमिलीचा आहे. फ्लोरीन्स माहिती मला 5 + 2 will be 7. सो 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इट हॅव. मग 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर 7 फ्लोरीन येते, दाखवण्याची गरज नाही. सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतील. लोन पेअर माझ्या असतील 0, लोन पेअर माझ्याकडे असतील 0 आणि बॉन्डिंग पेअर माझ्याकडे किती आहेत? 7 बॉन्ड तयार होते, म्हणजे 7 आहेत. मग हायब्रिडायझेशन माझं येईल sp3d3. हायब्रिडायझेशन काय येईल? sp3d3. जॉमेट्री कुठली असेल? जॉमेट्री असेल पेंटागोनल बाय पिरामिडल. पेंटागोनल बाय पिरामिडल. जॉमेट्री कुठली असेल? पेंटागोनल बाय पिरामिडल. इथं काही अँगल मध्ये डिफरन्स असतो का रे? यस सर, ऑब्व्हियसली असतो. याला म्हणता ऍक्सियल बॉन्ड, याला म्हणता हे जे 5 आहेत ना, यांना काय म्हणायचं? यांना म्हणायचं इक्वेटोरियल बॉन्ड. यांना काय म्हणायचं? इक्वेटोरियल बॉन्ड. मग मला एक सांगा, ऍक्सियल मध्ये कितीचा अँगल आहे आणि इक्वेटोरियल मध्ये कितीचा अँगल आहे? सो हे जे 2 बॉन्ड आहे यांच्यामध्ये अँगल आहे 72चा आणि यांच्यामध्ये किती अँगल असेल? यांच्यामध्ये अँगल असेल 90 डिग्रीजचा. मग एस कॅरेक्टरचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. इथे पण तुम्ही इथे पण सांगू शकता की एस कॅरेक्टर काय आहे. पण हे सगळं नॉर्मल कंडिशन्सला असेल. हे सगळं असेल जिथं तुमच्याकडे लोन पेअर प्रेझेंट नाहीये. अशा ठिकाणी हे सगळं नॉर्मल गोष्टी फॉलो होतील. नॉर्मल थिंग विल बी फॉलोड. बट what if let us start compound having, नवीन पॉइंट आहे. let us start compound having one or more than one lone pair. Compound having one or more than one lone pair. काय शोधायचं आपल्याला? Compound which have one or more than one lone pair. शोधायचं नाही आपल्याला. असे कंपाऊंड असलेले शेप काय असेल हे सांगायचं आपल्याला. तर कंपाऊंड विच आर हॅव्हिंग वन ऑर मोर दॅन वन लोन पेअर, अशा कंपाऊंडचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. इथनं पुढे VSEPR थिअरी आपल्याला हेल्प करेल. इथनं पुढे ऍप्लिकेशन येईल VSEPR थिअरीचं. सो लेट अस टेक अ फर्स्ट एक्झाम्पल अँड द फर्स्ट एक्झाम्पल इज SnCl2. मला पटकन व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्यांनी. सगळ्यांना गरज पडणार नाही. आय डोंट फील की देयर इज नीड टू पॉज द व्हिडिओ. पटकन ज्यांना आठवत नाही त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि हायब्रिडायझेशन काढून दाखवायचं याचं. व्हॉट विल बी द हायब्रिडायझेशन? सर एसएन कुठल्या फॅमिलीचा आहे? पिरियडिक टेबल आठवत नाही सर. पी ब्लॉक तुम्ही पाठ करायला सांगितलं होतं. कार्बनची फॅमिली आठवते का? केमिस्ट्री सर गेट सम प्रॉब्लेम. तसं तुम्ही म्हणाल सर सम तर असं लिहायला लागलो आम्ही तर विसरून गेलोय. इथं मी काय करू? रिव्हिजन तुम्ही करत नाही. ठीक आहे, कार्बन फॅमिलीचा आहे हा. कार्बन फॅमिलीचं जर असेल तर किती लोन पेअर असतात याच्याकडे? 4 लोन पेअर असतील याच्याकडे. मग 4 लोन पेअर आहे तर बॉन्ड बघा किती बनवतोय तो. 2च क्लोरीन आलेत, मग 2च तो बॉन्ड बनवेल. आणि बघा तुम्ही मग हायब्रिडायझेशन काय असेल. सो द लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर विल बी. लोन पेअर किती आहेत? 1 लोन पेअर दिसतीये सर. दोघं दिसत आहे सर, म्हणजे 1 पेअर आहे सर, बरोबर का? यस बरोबर आहे. 1 लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर किती आहे? 1 2 बॉन्डिंग पेअर आहेत. सो टोटल विल बी 3. टोटल किती येते? 3. हायब्रिडायझेशन कुठलं असेल सर? sp2 हायब्रिडायझेशन असेल सर. sp2 हायब्रिडायझेशन जर असेल तर जॉमेट्री कुठली असेल? दादा बोला पटकन. जॉमेट्री असेल सर ट्रायगोनल प्लेनार. सर जॉमेट्री असेल ट्रायगोनल प्लेनार. शेप कसा असेल बोला पटकन. एसएल इथं प्रेझेंट असेल सर. 2 क्लोरीन इकडे अटॅच असतील आणि इथं हा लोन पेअर प्रेझेंट असेल. इथे ही लोन पेअर प्रेझेंट असेल. मला सांगा याच्यामध्ये अँगल 120चा असेल का? अरे दादा 120चा अँगल असेल का? अरे अँगल नसेल 120चा, कारण आता इंट्रोड्यूस कोण झाले? लोन पेअर आली आहे. आपण मागे जाऊन जर तुम्ही बघितलं तर लोन पेअर जास्त स्पेस ऑक्युपाय करते. लोन पेअर जास्त स्पेस ऑक्युपाय करेल आणि लोन पेअर जर जास्त स्पेस ऑक्युपाय करते तर यांना पुश करेल मध्ये. का लोन पेअर ऑक्युपाय करते जास्त स्पेस? कारण लोन पेअर मध्ये एस कॅरेक्टर जास्त आहे आणि जर एस कॅरेक्टर जास्त आहे तर त्याला शेप पण बॉन्ड अँगल पण वाढणार आहे. हा बॉन्ड अँगल जर वाढला तर ऑब्व्हियसली इथं हा बॉन्ड अँगल कंप्रेस होईल
होईल. हा बॉन्ड अँगल जर कमी झाला तर हा 120 पेक्षा काहीतरी नक्कीच कमी असणार आहे. 120 पेक्षा काहीतरी नक्कीच कमी असणार आहे बॉन्ड अँगल. आता एखादा येईल सर किती कमी असेल, असे खूप मॉलिक्यूल आहेत दादा, कोणाबद्दल तुम्ही लक्षात ठेवणार? 120 पेक्षा कमी असेल. गेटिंग माय पॉइंट? लोन पेअर आल्यामुळं जॉमेट्री माझी ट्रायगोनल प्लेनर आहे, पण लोन पेअर आल्यामुळे हा अँगल कमी झाला. सर शेप बद्दल बोला सर, शेप बद्दल ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, आम्हाला शेप सांगा सर. शेप सांगतो थांबा. सो व्हॉट विल बी द शेप? शेप काय असेल? बोला पटकन, शेप काय असेल? अरे काय असेल शेप? शेप बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक स्टेटमेंट मी लिहितो शेप समोर. सो व्हाईल फाइंडिंग शेप, इथं खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे हे. व्हाईल फाइंडिंग शेप lone pair will not be considered. Lone pair will not be considered while finding shape. Lone pair will not be considered. सर शेप शोधत असताना लोन पेअर कन्सिडर करायचे नाही. While finding shape, lone pair will not be considered. Oh. ठीक, फिट झालंय, ठीक आहे, फिट झालं. वाईल फाइंडिंग द शेप लोन पेअर विल नॉट बी कन्सिडर्ड. मग मला तुम्ही सांगा इथं शेप कसा दिसतोय, सांगा पटकन शेप कसा दिसतो. लोन पेअर जर मला कन्सिडर करायची नसेल तर हा शेप काय दिसतोय तुम्हाला? हा शेप कसा दिसतोय तुम्हाला? व्हॉट इज द शेप? सो ह्या शेपला म्हटलं जातं दिस शेप इज कॉल्ड ॲज बेंट शेप, और ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज व्ही शेप, और ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज व्ही शेप और बेंट शेप. काय म्हणायचं या शेपला? व्ही शेप किंवा बेंट शेपचा हा मॉलिक्यूल आहे. आणि हे आपल्याला कोणी सांगितलं? VSEPR थेरीने आपल्याला सांगितलं की दिस मॉलिक्यूल इज हॅव्हिंग व्ही शेप और बेंट शेप. हायब्रिडायझेशन माझं आहे sp2, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री आहे. जॉमेट्री आता वेगळी होईल, शेप आता वेगळा होईल. शेप माझा बेंट शेप आहे, जॉमेट्री माझी ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री आहे. ह्या डिफरन्स समजून घ्या तुम्ही. आणि याला शेपला काय म्हटलं जातं? शेप कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज मॉलिक्युलर जॉमेट्री, असंही नावाने विचारलं जातं. मॉलिक्युलर जॉमेट्री. जेई मध्ये असे काही क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर जॉमेट्री म्हणून विचारलं गेलं, किंवा काही ठिकाणी जो मॉलिक्युलर जॉमेट्री पण म्हटलं जातं शेपला. सो जमेल सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? मला नाही वाटत कुठलाही काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये. असेल तर यू कॅन आस्क. सो लेट अस टेक अ मॉलिक्यूल SO2. सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण SO2चं. व्हिडिओ पॉज करा पटकन, व्हिडिओ पॉज झाला पाहिजे आणि तुम्ही मला याचा आन्सर सांगायचा आहे, तोपर्यंत मी पाणी पितो. झालंय? आय होप झालं असेल. सेंट्रल ॲटम कोण आहे? सल्फर सेंट्रल ॲटम आहे. मला माहिती ऑक्सिजन डबल बॉन्ड बनवतो. सर ऑक्सिजनने डबल बॉन्ड बनवला असेल सेंट्रल ॲटम सल्फर सोबत, पण सल्फरकडे किती लोन पेअर आहे? सर सल्फर ऑक्सिजन फॅमिलीच आहे. ऑक्सिजनकडे किती लोन पेअर असतात? 6 लोन पेअर असतात. मग जर नॉट लोन पेअर, बॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 1 2 3 4 5 6 असतात सर. मग 6 असतात तर 2 इकडे बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व झाले, 2 इकडे बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व झाले, आणि 2 शिल्लक राहिले. म्हणजे माझ्याकडे 1 पेअर शिल्लक आहे. मग लोन पेअर किती आहे? लोन पेअर माझ्याकडे 1 आहे. बॉन्डिंग पेअर किती आहेत माझ्याकडे? म्हणा 1 2 3 4 4 आहेत सर. 4 नाहीये. 4 नाही. का नाहीये 4? बिकॉज पाय बॉन्ड आर फॉर्म्ड बाय प्युअर ऑर्बिटल. If pi bonds are forming by pure orbitals, then what we can say is only 1 and 2 bonding pairs are present. So in total it will become 3. and electron pair किती होणार आहेत आपल्याकडे? 3 इलेक्ट्रॉन पेअर होणार आहे. So if 3 electron pairs are there, so hybridization is sp2 and geometry again will be trigonal planar. ट्रायगोनल प्लेनार. जॉमेट्री विल बी ट्रायगोनल प्लेनार. कसा दिसेल हा मॉलिक्यूल तुम्हाला? सल्फर आहे, सल्फर वरती लोन पेअर आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, इकडे डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. ही झाली जॉमेट्री माझी ट्रायगोनल प्लेनार. मी जर तुम्हाला शेप विचारला किंवा मॉलिक्युलर जॉमेट्री विचारली तर तुम्ही मला काय सांगणार आहात? सर हा बेंट आहे. सर बेंट दिसतो ना, बेंट झाल्यासारखं. एक पेन आहे, पेनला घेऊन असं बेंट करून टाकलं तुम्ही. बेंट शेप. शेप इज बेंट शेप. ओके, शेप इज बेंट शेप. शेप कुठला आहे तुमचा? बेंट शेप आहे दादा. हा बेंट शेप आहे.
किंवा याला आणखी काय म्हटलं जातं, आणखी काय म्हटलं जातं या शेपला, आठवतंय का? ठीक आहे. सो लेट अस टेक थर्ड एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलकडे आपण जाणार आहोत. इथपर्यंत आय डोंट फील की इथं कुणाला काही प्रॉब्लेम आहे. इथं कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथं कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? असेल प्रॉब्लेम तर व्हिडिओ पॉज करून परत मागे जाऊन बघून घ्या, कारण आता ते ऑप्शन आपल्याकडे आहे. फिजिकल क्लासमध्ये आपल्याकडे असा ऑप्शन नाही. मग आपल्याकडे तो ऑप्शन असेल. दोन फायदे आहेत ऑनलाईन क्लासेसचे. तर तुम्ही रिपीट जाऊन बघू शकता, किंवा एखाद्याला वाटतं की सर का तेच बेसिक परत घेताय, जे क्लासमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. क्लासमध्ये तुम्ही असं करून असं पुढे नाही येऊ शकत. हिअर यू कॅन डू. सर चलो हम आगे चलते, थोड्या वेळाने 5 मिनिटं पुढे जाऊन भेटतो सर मी तुम्हाला. आता तुम्ही खूपच बेसिक घेताय, जे बाकीच्यांसाठी गरजेचं आहे, मग असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो लेट अस टेक एन एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल विच इज NH3. अरे हे तर ओळखीचं सारखं वाटतंय सर, आत्ताच कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. मग पटकन let us take 1 minute, not 1 minute, 30 seconds, not 30 seconds. Pause the video and tell me the hybridization and geometry. Hybridization आणि geometry तुम्हाला मला सांगायची आहे. So what will be the hybridization and what will be the geometry? इथे बघा sp2 आपण बघितले, आता sp3 कडे आपण जातोय. तुम्हाला समजतच असेल काय आपण करतोय. क्विकली, लवकर लेक्चर संपवायचं आहे आपल्याला. लवकर लेक्चर संपवायचं आहे. झालंय? ठीक आहे. नायट्रोजन सेंट्रल ॲटम आहे. मला माहिती आहे नायट्रोजनकडे किती लोन पेअर असतात, 5 लोन पेअर असतात. 5 पैकी 3 तर बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करताय. 3 जर बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करताय तर 2 काय असतील, 2 शिल्लक असतील. त्याच्या कुणासोबतही त्यांनी बॉन्ड बनवलेला नाही. मग बॉन्डिंग पेअर किती आहे? बॉन्डिंग पेअर सर मला 1 2 3 दिसत आहे. सर लोन पेअर किती आहेत? लोन पेअर मला 2 दिसत आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे 1 पेअर दिसते सर. टोटल काउंट इलेक्ट्रॉन पेअरचा किती येणार आहे? टोटल काउंट इलेक्ट्रॉन पेअरचं येणार आहे किती? 4 काउंट येणार आहे. म्हणजे काउंट 4 येत असेल इलेक्ट्रॉन पेअरचं, तर हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 हायब्रिडायझेशन आहे. मग हायब्रिडायझेशन जर sp3 असेल तर जॉमेट्री काय असेल? जॉमेट्री असेल टेट्राहायड्रल ट्रायपॉड. आठवतो का तुम्हाला? मी क्लासमध्ये उचलला होता. ट्रायपॉड सारखी जॉमेट्री आहे सर. इथं बघा, ह्या लोन पेअर इकडे प्रेझेंट आहे आणि बाकीचे 3 खाली प्रेझेंट आहेत. लोन पेअरला मी इथं दाखवलेलं आहे, बाकी हे 3 खाली प्रेझेंट आहेत. ही झाली टेट्राहायड्रल जॉमेट्री. एखाद्याला जर मी प्रश्न विचारला हा अँगल किती असेल दादा, तर तुम्ही पटकन उत्तर द्याल. तुम्ही पटकन सांगाल सर 109.28. 109.28. अरे नाही, एखादा मला सांगणार 109.5. 109.5. नो, द अँगल विल बी लेस देन 109.28. Why the angle is less than 109.28? Because this lone pair will try to occupy more space. त्यामुळे हा अँगल कंप्रेस होईल माझा. हेच तर VSEPR थेरी मला सांगते. हेच तर कोण सांगते मला? VSEPR थेरी मला सांगते. So angle will be less than 109.28. Angle it will be less than 109.28. असायला तर पाहिजे होता 109.28, but this lone pair is doing something else. जो बिन काम का बैठा है वो कुछ तो अलग ही करेगा और वो प्रॉब्लम ही क्रिएट करेगा. So that is why the angle will be less than 109.28. आयडियली असायला पाहिजे होता 109.28. ठीक आहे सर, हे समजलं. शेप सांगा सर. शेप बोला सर. शेप बोला सर. शेप काय असेल? शेप मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक स्टेटमेंट लिहून दिलेला आहे. दॅट स्टेटमेंट इज व्हाईल फाइंडिंग द शेप लोन पेअर विल नॉट बी कन्सिडर्ड. व्हाईल फाइंडिंग द शेप लोन पेअर विल नॉट बी कन्सिडर्ड. शेप मला सांगायचा आहे, मग मी लोन पेअर दाखवणारच नाही. मग हा शेप मला कसा दिसतोय? हा शेप मला दिसतोय पिरॅमिडल. दिसतंय की एक पिरॅमिड फॉर्म झालेलं. दॅट इज हाऊ द शेप इज. द शेप इज पिरॅमिडल. कुठला शेप आहे हा? हा शेप आहे पिरामिडल. द शेप इज पिरामिडल. कुठला शेप आहे हा? पिरामिडल शेप आहे. दिस इज पिरामिडल शेप इन sp3 हायब्रिडायझेशन. जेव्हा एक लोन पेअर आहे तेव्हा असा शेप येईल. आता पुढे चला, पटकन पुढे जाऊन आपण बघणार आहोत 4th नंबरला वॉटर मॉलिक्यूल बघायचे आपल्याला. वॉटर मॉलिक्यूल पटकन वेळ न घेता मला कोण सांगते वॉटरचं हायब्रिडायझेशन किती आहे? हायब्रिडायझेशन माईक चालू आहे तर मला बघू द्या एकदा. मगाशी माईक बंद झालं होतं, पूर्ण रेकॉर्डिंग मला परत करावं लागेल. So hybridization of water will be, what will be the hybridization of what? वॉटरचं नाही सर, ऑक्सिजनचं सेंट्रल ॲटमचं काढतो सर आम्ही. वॉटरचं नाही, ऑक्सिजन काढतो सर. ऑक्सिजन काय आहे? किती लोन पेअर असतात? 1 नॉट लोन पेअर. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 1 2 3 4 5 6 असतात सर. 6 आहेत ना? ओके डन. 6 आहेत. 1 2 3 4 5 and 6. 2 लोन पेअर पैकी 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते इन्व्हॉल्ड असतील बॉन्डिंग मध्ये. ते कुठे इन्व्हॉल्ड असतील? बॉन्डिंग मध्ये. कुठे इन्व्हॉल्ड असतील? बॉन्डिंग मध्ये. इकडे एक लोन पेअर शिल्लक असेल, इथे एक लोन पेअर शिल्लक असेल. बरोबर आहे का? इज इट राईट? सो 6 ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात.
सो 1 2 3 4 5 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. मी दाखवलेले आहेत 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तुम्हाला दिसत आहे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सो 2 लोन पेअर माझ्याकडे शिल्लक आहेत. लोन पेअर किती शिल्लक आहेत? 2 शिल्लक आहेत. बॉन्डिंग पेअर किती आहेत? 2 सिग्मा बॉन्ड दिसत आहे. 2 बॉन्डिंग पेअर शिल्लक आहे. म्हणजे माझ्या इलेक्ट्रॉन पेअर किती येतील? इलेक्ट्रॉन पेअर माझ्याकडे 4 येतील. इलेक्ट्रॉन पेअर जर माझ्याकडे 4 आले तर हायब्रिडायझेशन परत sp3 येणार आहे. sp3 म्हणजे टेट्राहायड्रल येणार आहे. हायब्रिडायझेशन जॉमेट्री माझी टेट्राहायड्रल येणार आहे. हायब्रिडायझेशन sp3 आलं म्हणजे माझी जॉमेट्री तुम्ही बघा. जॉमेट्री काढत असताना मी लोन पेअर पण कन्सिडर करतो, त्यामुळे जॉमेट्री माझी टेट्राहायड्रल येणार आहे. इथं पण जॉमेट्री तुम्ही जर बघितली तर टेट्राहायड्रल येत होती जॉमेट्री. जॉमेट्री माझी टेट्राहायड्रल इथं पण येते, इथं पण येते. शेप बघा, हायब्रिडायझेशन सेम आहे, जॉमेट्री सेम आहे. शेप बघा कसा दिसतोय हा. शेप काढत असताना मी लोन पेअरला कन्सिडर करणार नाही. कसा दिसतोय हा? असा दिसतोय का हा? दिसतोय का असा हा? दिसतोय ना सर असं हा. मग शेप कुठला आहे? द शेप इज सर इट विल बी बेंड शेप, इट विल बी व्ही शेप. लिहून घ्या पटकन, चला राईट इट डाऊन. व्हिडिओ पॉज करायला लिहिलं नसेल तर पटकन लिहून घ्या. समजते आपल्याला शेप कसा काढायचा आहे, काय लोन पेअरनी फरक पडतोय. आता हा अँगल मला सांगा, हा अँगल किती असेल? 109.5 असेल का? 109.28 नाही सर, स्पेसिफिकली 109.28 तुम्ही म्हणता सर, तेच आम्ही लक्षात ठेवू. अरे नाही दादा, वॉटरमध्ये अँगल किती असतो? 104.5. एखादा मला सांगेल का? कॅन एनीवन टेल मी व्हाय दिस अँगल इज 104.5? कॅन यू टेल मी? यस ऑफ कोर्स सर, there are two lone pair which will be repelling these bonds. That is why the angle is reduced from 109.5 to 104.5. That is the reason समजते सर. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फक्त एक्सेप्शन देते, पण केमिकल बॉन्डिंग तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी रिझन देईल. जे हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला मिळाले, इथे आपल्याला मिळाले. लिहून घ्या पटकन, चला. झाले लिहून. लेट अस कन्सिडर द नेक्स्ट एक्झाम्पल विच इज 4 ना. लेट अस टेक 5th एक्झाम्पल, SF4. दिस इज सल्फर. SF4 सर हायब्रिडायझेशन. पटकन क्विकली फाइंड द हायब्रिडायझेशन ऑफ SF4. पटकन शोधा हायब्रिडायझेशन SF4 चं सर. हायब्रिडायझेशन सल्फरकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4 5 6. किती फ्लोरीन आले सर? 4 फ्लोरीन आले. 1 2 3 4 4 फ्लोरीन आले सर. सेम असा नाही, मी दाखवतोय हायब्रिडायझेशन आपण शोधतोय. किती लोन पेअर शिल्लक राहत आहे माझ्याकडे? देयर इज ओनली वन लोन पेअर. लोन पेअर सर माझ्याकडे आहे 1. आणि बॉन्डिंग पेअर किती आहेत बघा बरं. बॉन्डिंग पेअर 1 2 3 4 बॉन्डिंग पेअर आहेत सर. मग इलेक्ट्रॉन पेअरचा टोटल काउंट किती येईल? इलेक्ट्रॉन पेअरचा टोटल काउंट येईल 5. मग 5 काउंट येईल म्हणजे हायब्रिडायझेशन काय असेल माझं? sp3d. हायब्रिडायझेशन असेल sp3d. मग जर हायब्रिडायझेशन माझं sp3d आहे तर माझी जॉमेट्री काय असेल? मग जॉमेट्री याच्यासाठी असेल काय? आठवतंय का? आताच मी रिव्हिजन घेतली, याच व्हिडिओमध्ये रिव्हिजन घेतली आहे. जॉमेट्री असेल माझी ट्रायगोनल बाय पिरामिडल और बाय पिरामिडल. ट्रायगोनल बाय पिरामिडल. जॉमेट्री काय असेल माझी? ट्रायगोनल बाय पिरामिडल. बट एक लोन पेअर आहेत, 4 बॉन्ड आहेत. ठीक आहे, मला माहिती आहे ही जॉमेट्री अशी काहीतरी आहे. आता कोण डिसाइड करेल, कोण मला सांगेल? याच्यामध्ये 2 टाईपचे बॉन्ड असतात दादा. एक आहे ॲक्सियल आणि दुसरा कुठला आहे? हे जे 3 आहेत ना, हे यांना आपण म्हणतो इक्वेटोरियल. मला कोण हेल्प करेल पटकन? हु विल हेल्प मी टू डिसाइड? लोन पेअर. एक लोन पेअर आहे. द लोन पेअर विल बी प्लेस्ड ऑन विच पोझिशन? आयदर ॲक्सियल पोझिशन और आयदर इक्वेटोरियल पोझिशन. कुठल्या पोझिशन वरती लोन पेअरला ठेवायचं आहे? हु विल हेल्प मी क्विकली? एनीवन कॅन टेल मी सर लोन पेअर शुड बी कुठे असेल? हेल्प करू का थोडीशी? लेट मी हेल्प यू. दिस अँगल इज 120. This angle is 90. So lone pair will always demand higher area. Lone pair will always demand higher angle. आणि एस कॅरेक्टर जास्त कुठं आहे तिथं लोन पेअर जाईल सर. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं एस कॅरेक्टर इक्वेटोरियल वरती जास्त आहे. या गोष्टी जेई मेन्स साठी नीट साठी इम्पॉर्टंट आहेत. इक्वेटोरियल वरती एस कॅरेक्टर जास्त आहे. पाठ करायचं नाही आपल्याला. डोंट जस्ट मग अप थिंग्स. पाठ करत बसू नका. समजून घ्या इथे एस कॅरेक्टर जास्त आहे, बॉन्ड अँगल जास्त आहे, त्यामुळे मी लोन पेअर इथे दाखवेल. म्हणजे इक्वेटोरियल बॉन्ड्स वरती लोन पेअर येईल. ॲक्सियल वरती लोन पेअर जाणार नाही. ॲक्सियल वरती लोन पेअर जाणार नाही. का नाही जाणार? द रिझन यू हॅव. ठीक आहे. मग कसा असेल सर शेप? जॉमेट्री कशी असेल सर? इथे जॉमेट्री दाखवून घेऊयात. इथं सल्फरवरती एक लोन पेअर आहे. इकडं हा फ्लोरीन असेल, इकडे हा फ्लोरीन असेल, आणि इथे फ्लोरीन, इथे पण फ्लोरीन असेल. सो दिस इज हाऊ द ट्रायगोनल पिरामिडल शेप विल लुक लाईक. ट्रायगोनल पिरामिडल शेप विल लुक लाईक. झाले लिहून? लिहून घ्या पटकन. शेप कसा असेल सर? हे जॉमेट्री ट्रायगोनल पिरामिडल आहे, पण शेप कसा असेल? शेप कसा असेल सर?
शेप बद्दल तर आपल्याला VSEPR मध्ये बोलायचं आहे ना. शेप कसा दिसतोय बघा, लोन पेअरला कन्सिडरच करू नका. कुठला शेप आहे हा? विच शेप इज दिस? तुम्ही सीसॉ खेळायला गेलाय का कधी? एक लाईन अशी असते, इकडे तुम्ही बसता, इकडे तुम्ही बसता, हे इथं तुम्ही बसता, इकडे खाली जातं. ओके, इकडनं खाली गेल्यानंतर इकडं वर येईल, इकडनं खाली गेल्यानंतर इकडं वर येईल. हे सीसॉ सारखं काही दिसतंय इकडे तुम्हाला? याला थोडंसं टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, वापरली तर आपण पाहिजे. आता असं स्ट्रक्चर आहे ऍक्च्युअली, इकडे लोन पेअर आहे, आणि याला मी असं करून घेतलं तर दिसतंय काही सीसॉ सारखं? दिसतंय असेल सीसॉ सारखंच. सो दिस शेप इज seesaw shape. This is also called as seesaw shape. याला कुठला शेप म्हणायचं? सो शेप विल बी सीसॉ. आता तुम्ही इमॅजिन करून घ्या किंवा लिहून ठेवा कुठं तरी, याला असं करून लिहून ठेवा नोटबुक मध्ये. शेप विल बी सीसॉ. हेच तर आपल्याला बघायचं ना हायब्रिडायजेशन VSEPR theory मध्ये. सो द शेप विल बी सीसॉ. शेप फॉर SF4 विल बी सीसॉ. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पाय शेप. सर पाय कसा असेल सर? पाय असं जर तुम्ही लिहिला, इफ यू राईट द पाय लाईक दिस, तुम्ही बघा असा पण शेप असेल. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पाय शेप. ठीक आहे, पाय शेप लक्षात ठेवा. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पाय शेप. ठीक आहे, छोडो पाय शेप. एवढं विचारत नाही, पाय शेप सीसॉच इट इज मोर फेमस, बट स्टील लिहून झाला असेल तर लवकर सांगा. विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट मॉलिक्यूल. हे लिहू नका, हा शेप हे नाही. मी फक्त हे हायब्रिडायजेशन काढण्यासाठी तुम्हाला हेल्प करतोय. आय एम जस्ट हेल्पिंग यू टू फाइंड द हायब्रिडायजेशन. पटकन लिहा. सो नेक्स्ट इज झालं लिहून सगळ्यांचं. सो नेक्स्ट इज ClF3. सो बोलताय का पटकन ClF3 बद्दल? कॅन यू फाइंड द हायब्रिडायजेशन ऑफ ClF3? ClF3 बद्दल बोलताय का पटकन? क्लोरीन सेंट्रल ॲटम आहे सर. क्लोरीन सेंट्रल ॲटम आहे. क्लोरीनकडे किती लोन पेअर असतात? 7 लोन पेअर असतात सर. 7 लोन पेअर पैकी 3 तर फ्लोरीनने बॉन्ड बनवले सर. 3 जर फ्लोरीनने बॉन्ड बनवले तर शिल्लक किती राहत आहे? 7 - 3 विल बी 4. 4 म्हणजे सर एक लोन पेअर इकडे असेल, एक लोन पेअर इकडे असेल. सर 2 कसं दाखवलं तुम्ही? 4 इलेक्ट्रॉन राहत आहे ना दादा. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे ही एक पेअर आणि दुसरी ही एक पेअर. सो दॅट इज हाऊ 4 इट इज. सो व्हॉट विल बी द हायब्रिडायजेशन? याच्यावर मला काय समजतंय? हे तुम्हाला फक्त मी हायब्रिडायजेशन काढण्यासाठी सांगतोय. दिस इज जस्ट आय एम हेल्पिंग यू टू फाइंड द हायब्रिडायजेशन. असा शेप, अशी जॉमेट्री नाही. आपल्याला आता समजलं हे. लेविस ऑक्टेट थेरी वेळी आपण कसंही काढायचं, चालून जायचं. नाऊ वी कॅन नॉट ड्रॉ दिस. सो नाऊ व्हॉट इज द हायब्रिडायजेशन? सो इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. बॉन्डिंग पेअर प्लस लोन पेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. हाऊ मेनी बॉन्डिंग पेअर आर देअर? 1 2 3. 3 बॉन्डिंग पेअर आर देअर. लोन पेअर किती आहे? देअर आर 2 लोन पेअर. सो टोटल विल बी 5. सो इफ इट इज 5, सो हायब्रिडायजेशन विल बी sp3d. हायब्रिडायजेशन कुठला असेल? sp3d हायब्रिडायजेशन असेल. हायब्रिडायजेशन sp3d असेल तर जॉमेट्री कुठली असेल याची? जॉमेट्रीमध्ये तर काही फरक पडणार नाही. जॉमेट्री sp3d ची जी आहे तीच असेल. कुठली आहे? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री असेल याची. मला एक सांगा, शेप कुठला असेल? सर शेप कुठला असेल? तुम्ही सांगितलं सर लोन पेअर कुठला असणार आहे? लोन पेअर तर ऑक्युपाय करणार आहे पोझिशन इक्वॅटोरियल वरती. इक्वॅटोरियल पोझिशन देईल ऑक्युपाय. इथे एक लोन पेअर असेल, इथे एक लोन पेअर असेल, इथं कोण असेल तुमचा? फ्लोरीन असेल. इथं तुमचा फ्लोरीन असेल आणि इथं कोण असेल? तुमचा फ्लोरीन असेल. सर शेप कुठला आहे सर? बोला पटकन. मी बोलू का पटकन? तुम्ही पण बोला थोडंसं. बोला पटकन, शेप कुठला आहे? काय दिसतंय तुम्हाला? तुम्हाला माहिती शेप शोधत असताना तुम्हाला लोन पेअर बघायचा नाहीत. कुठला शेप दिसतोय हा? काय म्हणताय रे तुम्ही याला? तुम्हाला याला कुठं काय म्हणतो आम्ही? अच्छा, याला काय नाही म्हणत का तुम्ही? मला एक सांगा, याला काय म्हणता तुम्ही? सर टी सारखा दिसतोय सर हा. टी. येस इट इज टी. सो इट इज कॉल्ड ॲज टी शेप. शेप विल बी टी शेप. कुठला असेल हा? टी शेप असेल हा. टी शेप असं काढून ठेवा कुठेतरी. टी शेप. सो दिस विल बी टी शेप. सो ClF3 जर तुम्ही काढताय तो इट विल बी टी शेप. लिहून घ्या पटकन. चलो राईट इट डाऊन क्विकली. I3- पेपरला आला होता तुमच्या, हा कालच्या टेस्टला आला होता. I3- तुमच्या टेस्टला पण आला होता. I3- तुम्हाला कुठेतरी विचारला होता एका क्वेश्चन मध्ये, आठवतोय का? आयोडीन सर, आयोडीन तिघं पण आयोडीनच आहे. सेंट्रल ॲटम पण आयोडीन असणार आहे. सर बॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात सर? 8. अरे 8 सर 7 असता. 7 असता पण एक निगेटिव्ह चार्ज मध्ये एक बॅलन्स इलेक्ट्रॉन वाढला असेल. मग काय झालं असेल? व्हॉट विल हॅपन देन? सो एका आयोडीनने इथं बॉन्ड बनवला असेल, एका आयोडीनने इकडे बॉन्ड बनवला असेल सर.
हायब्रिडायझेशन तर सांगा सर अगदी कुठला आहे. 2 आयोडीन आले असेल एनएकडे बॉन्ड बनवलेला आहे. तर हायब्रिडायझेशन काय असेल? लोन पेअर किती दिसत आहे? सो हाऊ मेनी लोन पेअर वी हॅव? सर इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. लोन पेअर 1 2 3 लोन पेअर दिसत आहे सर, आणि 2 बॉन्डिंग पेअर दिसत आहे. 5 आहेत सर. 5 म्हटल्यानंतर sp3d आहे सर. sp3d आहे. sp3d म्हणजे ट्रायगोनल पेअर सर. ट्रायगोनल पेअर 3 लोन पेअर आहे सर. तिन्ही पण लोन पेअर इक्वेटोरियल पोझिशनला असतील. इक्वेटोरियल का ऑक्युपाय करतील? कारण तिथे अँगल 120चा आहे. मग अँगल 120चा आहे म्हटल्यानंतर एस कॅरेक्टर जिथे जास्त आहे तिथे लोन पेअर जातात, म्हणून लोन पेअर जातील इक्वेटोरियल वरती. हा शेप कुठला दिसतोय मला पटकन सांगा, पटकन सांगा. हा शेप कुठला दिसतोय? लोन पेअर विसरून जा, लोन पेअर थोड्या वेळासाठी विसरून जा. हा शेप कुठला दिसतोय? हा शेप कुठला दिसतोय मला बोला पटकन. शेप कुठला दिसतोय? शेप आहे लिनियर शेप, स्ट्रेट शेप. शेप इज लिनियर. जॉमेट्री आहे ट्रायगोनल पिरामिडल, बट शेप आहे लिनियर. सर हायब्रिडायझेशन तर एकच आहे. 3 शेप दिसताय सर आम्हाला. sp3d 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 शेप आलाय. इथं आलाय सीसॉ शेप, इथं आलाय टी शेप, इथं आलाय लिनियर शेप. येस इट इज पॉसिबल. पाठ काहीच करायचं नाही, पाठ काहीच करायचं नाही. आपल्याला माहिती आहे कुठं लोन पेअर दाखवायचं, कुठं काय करायचं आहे. वी कॅन ड्रॉ इट. आपण करू शकतो सगळ्या गोष्टी. सो एकाच पेजवरती मी त्याच्यासाठी तुम्हाला या नोट्स पण मी शेअर करेल. एकाच पेजवरती तुम्हाला दिसेल सर sp3d मध्ये 3 शेप पॉसिबल आहे. 3 शेप पॉसिबल आहे sp3d मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. लिहून घ्या. राईट इट डाऊन. तुम्हाला सर वेळ नॉट गिव्हिंग टाइम. झाले. राईट ऑन नेक्स्ट एक्झाम्पल. किती एक्झाम्पल आहे सर? 8th एक्झाम्पल. इट इज BrF5. BrF5. सर BR कडे आता तुम्ही क्विक झाला पाहिजे. सर BR कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 असतात सर. 7 पैकी 5 फ्लोरीन आले सर. फ्लोरीन सिंगल बॉन्ड बनवतो म्हणजे 5 फ्लोरीन येऊन बॉन्ड बनवला असेल, 5 सिग्मा बॉन्ड असतील सर तिथं. सो इलेक्ट्रॉन पेअर मी कॅल्क्युलेट करत असताना हाऊ मेनी बॉन्डिंग पेअर विल बी देअर? 5 बॉन्डिंग पेअर विल बी देअर. आणि लोन पेअर किती असतील सर? लोन पेअर 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. 5 बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. 2 शिल्लक राहतील सर. लोन पेअर 2 शिल्लक राहतील म्हणजे 1 पेअर शिल्लक राहते सर. इथं आपण मी फास्ट झालो पाहिजे. 5 + 1 will be 6. So the hybridization will be sp3d2. मग जॉमेट्री कुठली असेल sp3d2 म्हटल्यानंतर? आठवते का जॉमेट्री? स्क्वेअर बाय पिरामिडल और else it is also called as octahedral geometry. It is also called as octahedral geometry. कशी दिसते octahedral geometry? कोण सांगते मला octahedral geometry? सो दिस इज हाऊ द ऑक्टाहेड्रल जॉमेट्री विल लुक लाईक. मला तुम्ही सांगा लोन पेअर कुठे असतील? लोन पेअर कुठेही असू शकता. लोन पेअर कुठेही जाऊ शकता कारण सगळीकडे अँगल कितीचा आहे? एकच लोन पेअर प्रेझेंट आहे ना. मग लोन पेअर कुठेही जाऊ शकता. आपला सेंट्रल ॲटम आहे ब्रोमीन, याला इकडे फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे, इथे पण फ्लोरीन आहे आणि इकडे पण फ्लोरीन आहे. फक्त एक कोण आली आहे लोन पेअर. जॉमेट्री कुठली आहे? जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे. शेप सांगा पटकन. शेप सांगा सर पटकन. शेप सांगा. तुम्ही सांगा शेप कुठला आहे? शेप कुठला असेल बोला पटकन. व्हॉट विल बी द शेप? सर याला विसरून जा ना तुम्ही. अरे विसरून जा माझ्यापासून. याला विसरून जा थोड्या वेळासाठी तुम्ही. मग मला खाली स्क्वेअर दिसतोय. एक स्क्वेअर आय कॅन सी 1 स्क्वेअर ओव्हर हिअर आणि वरती एक बॉन्ड आलेला दिसतोय मला. सो स्क्वेअर बाय पिरामिडल नाही राहणार सर. आता एक तर कॅन्सल करतोय तुम्ही. सो स्क्वेअर पिरामिडल विल बी द शेप. शेप विल बी स्क्वेअर पिरामिडल. कुठला असेल शेप? स्क्वेअर पिरामिडल शेप असेल तुमचा. स्क्वेअर पिरामिडल. सर शेप स्क्वेअर पिरामिडल असेल. व्हेरी गुड. लिहून घ्या पटकन. इझी आहे, इझी आहे. पटकन करू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टी. लिहा पटकन. चलो झाले लिहून. एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. याच्यामध्ये एक क्वेश्चन JW आलेला आहे कधीतरी. समवेअर द क्वेश्चन इज देअर. क्वेश्चन असा आहे हाऊ मेनी 90 डिग्री अँगल्स आर देअर? अशी 90 डिग्रीचे किती अँगल्स याच्यामध्ये असतील मला सांगा. तुम्ही मला जर एक लोन पेअर वरती गेली ना, मग हा 1 2 3 4 5 अँगल असतील सर 90 डिग्रीची. दादा तुम्ही विसरलात. तुम्ही काय विसरलात की ह्या लोन पेअर आल्यामुळे यांनी सगळ्यांना खाली पुश केलं असेल आणि एकही अँगल 90 डिग्रीचा ठेवला नसेल. सो असा क्वेश्चन मी तुम्हाला टेस्टमध्ये नक्की टाकेल की हाऊ मेनी 90 डिग्री अँगल आर देअर. सो 90 डिग्री अँगल आर 0. का 0 आहे? लोन पेअरने सगळ्यांना खाली पुश केलं आहे. गेटिंग माय पॉइंट. सो 9th एक्झाम्पल इज XeF4. XeF4 सर झेनॉन आहे. झेनॉनकडे 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतं सर. 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पैकी जर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्लोरीन सोबत बॉन्ड बनवताय म्हणजे 4 बॉन्डिंग पेअर माझ्याकडे असतील. आता थोडं क्विक करतोय मी. तर 4 बॉन्डिंग पेअर माझ्याकडे असतील सर. लोन पेअर सर. लोन पेअर
8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 8 पैकी 4 बॉन्ड फॉर्मेशनसाठी जात आहेत, 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहत आहेत. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 पेअर सर, 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 पेअर शिल्लक राहत आहे. मग टोटल किती होत आहे? 6 होत आहे. मग इलेक्ट्रॉन पेअर माझ्याकडे टोटल 6 होत आहे. मग इलेक्ट्रॉन पेअर जर 6 असेल माझ्याकडे तर हायब्रिडायझेशन sp3d2 असेल सर. हायब्रिडायझेशन sp3d2 म्हणजे ऑक्टाहायड्रल जॉमेट्री असेल. जॉमेट्री काय असेल माझी? ऑक्टाहायड्रल असेल. जॉमेट्री असेल माझी ऑक्टाहायड्रल. 2 लोन पेअर आहे. सेंट्रल ॲटम माझा झेनॉन आहे सर. एक लोन पेअर वरती असेल आणि दुसरी लोन पेअर कुठे दाखवणार तुम्ही मला सांगा? मॅक्झिमम डिस्टन्स वरती ह्या लोन पेअर आल्या पाहिजे. मॅक्झिमम डिस्टन्स वरती जर लोन पेअर मला दाखवायची असेल तर याच्या डायरेक्टली 180 ला दाखवावं लागेल. इथं दाखवली तर हा अँगल 90 चा होईल. ह्या दोघांमध्ये अँगल 180 चा राहील. सो दिस इज हाऊ इट विल बी. सो लोन पेअर आहे का? आता मला एक सांगा शेप कसा असेल रे? शेप कसा असेल? शेप कसा असेल? बोला पटकन, बोला पटकन. शेप कसा असेल? शेप कसा असेल? बोला पटकन. शेप कसा असेल? बोला पटकन. तोपर्यंत मी नेक्स्ट एक्झाम्पल लिहितो. XeF6 विल बी द नेक्स्ट. बाकीच्यांनी चालू करा. ज्यांना शेप समजलाय त्यांनी चालू करा पटकन. ज्यांना शेप समजलाय त्यांनी चालू करा पटकन. चालू करा पटकन. चला. केले चालू. काय असेल शेप? शेप सांगा पटकन. चला. व्हॉट विल बी शेप? शेप विल बी, अरे कसा असेल? स्क्वेअर आहे, वरती एक बॉन्ड आहे, खाली एक बॉन्ड आहे. अरे पण दोन्ही पण लोन पेअर आला. लोन पेअरला आपण कन्सिडर करत नाही, फक्त स्क्वेअर राहिला. एका प्लेन मध्ये स्क्वेअर राहिला. सो शेप विल बी स्क्वेअर प्लेनार. द शेप विल बी स्क्वेअर प्लेनार. शेप कुठला असेल? शेप असेल स्क्वेअर प्लेनार. लेट अस कन्सिडर फॉर XeF6. सर 8 बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. 8 पैकी 6 बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. 8 पैकी 6 बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय म्हणजे 6 बॉन्डिंग पेअर आहे, 2 शिल्लक राहत आहे, 1 लोन पेअर आहे. 7 काउंट येईल सर. हायब्रिडायझेशन असेल sp3d3. जॉमेट्री पेंटागोनल बायपिरामिडल नाही. जस्ट मार्क धिस एक्झाम्पल. याला थोडा हायलाइट करून तुम्ही ठेवा. हायलाइट का करून ठेवा? कारण याची जॉमेट्री थोडीशी वेगळी असेल. जॉमेट्री याची असेल जॉमेट्री याची असेल ऑक्टाहायड डिस्टॉर्टेड. जॉमेट्री याची असेल. हे एक्झाम्पल फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. डिस्टॉर्टेड octahedral. The geometry will be distorted octahedral geometry असेल याची. याची जॉमेट्री कुठली असेल? डिस्टॉर्टेड octahedral. तर दिसायला कसा असेल हा? सो दिस इज हाऊ. ह्या लोन पेअर मध्ये येतील, इथे येतील, इथे येतील, इथे येतील आणि ऑक्टाहायड्रलला डिस्टॉर्ट करून टाकतील. जॉमेट्री डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल असेल आणि शेप तुमचा ऑक्टाहायड्रल डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल शेप असेल तुमचा. इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, राईट इट डाऊन. पटकन लिहा. झाले? तुमची जॉमेट्री असेल डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल और याला आणखी काय म्हणतो आपण? स्क्वेअर बाय पिरामिडल. याला आणखी आपण म्हणतो स्क्वेअर बाय पिरामिडल. शेप कुठला असेल? शेप पण डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल्स असेल. शेप विल बी डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल. ठीक आहे, समजले सगळ्यांना? हे झालं असेल सगळ्यांचं हे लिहून. इफ यू हॅव कम्प्लिटेड युअर रायटिंग देन लेट अस टेक एक्झाम्पल XeF5-. XeF5-. लास्ट एक्झाम्पल आहे हे. एनर्जी टाका, पूर्ण एनर्जी देऊन सॉल्व्ह करा. पटकन एक हायब्रिडायझेशन शोधायचं. XeF5- आहे. सर XE कडे ऑलरेडी 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. मायनस चार्ज म्हणजे 9th आला असेल सर. 9th आला. हे काय झालं? 9th आला असेल. 9th आला असेल याचा अर्थ काय सर? की 5 फ्लोरीनने बॉन्ड बनवलेला आहे. 5 फ्लोरीनने बॉन्ड बनवलेला आहे. 9 होते. 9 - 5 4 शिल्लक राहत आहे सर. म्हणजे 2 लोन पेअर शिल्लक राहतील सर याच्यावरती. म्हणजे मला हायब्रिडायझेशन तर मी नक्की काढू शकतो. इलेक्ट्रॉन पेअर माझ्याकडे किती आहेत सर? इलेक्ट्रॉन पेअर माझ्याकडे आहे 1 2 3 4 5 बॉन्डिंग पेअर आहे सर आणि 2 लोन पेअर माझ्याकडे आहे 7. हायब्रिडायझेशन येईल sp3d3 बिकॉज काउंट इज 7. सो p3d3 3 आणि 3 6 आणि 1 7. सो p3d3 sp3d. So this will be the hybridization. And what will be the geometry? Geometry काय असेल? जर sp3d3 हे माझं
हायब्रिडायझेशन आहे तर जॉमेट्री विल बी पेंटागोनल. कशाला तुमची रिव्हिजन घेतली होती मग? पेंटागोनल बाय पिरामिडल ही माझी जॉमेट्री असेल. पेंटागोनल बाय पिरामिडल. जॉमेट्री विल बी पेंटागोनल बाय पिरामिडल. दिसायला कसा असेल हा? दिसायला कसा असेल? एक्स ई, इकडे एफ, इकडे एफ, इकडे एफ. No, let us I ask you one question. On which position this lone pair will be? या दोन ज्या लोन पेअर आहेत त्या कुठे असतील? या ज्या दोन लोन पेअर आहेत त्या कुठे असतील? Let us think. या ज्या दोन लोन पेअर आहेत त्या कुठे असतील? दोन लोन पेअर कुठे असतील? बोला पटकन. सो सर माहिती आहे आम्हाला पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री आहे. पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री म्हटलं तिचं सेंट्रल ॲटम असेल, असे 5 बॉन्ड असतील आणि राहिलेले 2 बॉन्ड इकडे असतात. सर आम्हाला माहिती आहे. मग जर तुम्हाला माहिती आहे तर मला पटकन सांगा याच्यामध्ये अँगल कितीचा असतो? या बॉन्डमध्ये अँगल असतो 90 डिग्रीचा, यांच्यामध्ये अँगल असतो 72 डिग्रीचा. मग बोला पटकन लोन पेअर कुठे जातील? अरे सांगा ना पटकन लोन पेअर कुठे जातील? सांगा पटकन. चला लेट अस टेक 30 सेकंड्स ओनली. 30 सेकंडमध्ये आता हा क्वेश्चन संपला पाहिजे. बऱ्यापैकी लोकांना समजलं असेल. सर तुम्ही हा जो पेंटागोन काढला ना, पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री तुम्ही म्हणताय ना, इथं अँगल काय म्हणताय सर तुम्ही? इथं अँगल तुम्ही म्हणताय 90 डिग्री असणार आहे. जे वरती जात आहे बॉन्ड आणि जो खाली होतो त्यांच्यामध्ये या दोघांमध्ये अँगल 90चा असणार आहे. हा एक प्लेन आहे पेंटागॉन, त्याच्यावरती हा एक बॉन्ड असणार आहे, खालून एक बॉन्ड असणार आहे. यांच्यामध्ये अँगल जो आहे यांच्यामध्ये अँगल 90 डिग्रीचा आहे आणि यांच्यामध्ये अँगल 72चा आहे. मग जर यांच्यामध्ये अँगल 72चा आहे ना सर, तर सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं होतं की लोन पेअर विल ऑक्युपाय द हायेस्ट स्पेस. मग जास्त स्पेस लागत असेल तिथे 90 डिग्रीचं त्याला वॅकन्सी मिळते आणि इथं फक्त 72 डिग्रीची मिळते. ऑब्व्हियसली तो 90 डिग्रीजवरती जे बॉन्ड आहे तिथं जाईल. पण 90 डिग्रीज जे बॉन्ड आहे तिथं जर जाणार असेल तो, तर एक्सी हा माझा सेंट्रल ॲटम आहे. इकडे एक फ्लोरीन असेल, इथे एक फ्लोरीन असेल, इकडे एक फ्लोरीन जाईल, इथे एक फ्लोरीन असेल, इथे एक माझा फ्लोरीन असेल. आणि लोन पेअर माझ्या कुठं असतील? इथं माझ्या लोन पेअर असतील. मग इथं मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारेल की हाऊ मेनी बॉन्ड्स विल हॅव अँगल ऑफ 72 डिग्रीज. सो द क्वेश्चन विल बी हाऊ मेनी बॉन्ड्स. पोल आपल्याकडे नाहीये. पोल जर आपल्याकडे असेल आय विल गिव्ह यू पोल. पोलमध्ये सांगा पटकन. सगळे कॅल्क्युलेट करत बसले असते. काही लोक आता मस्त सॉफ्टवेअरवरती झोपून संध्याकाळी व्हिडिओ आलाय आरामशीर सगळे बघत असतील. हाऊ मेनी बॉन्ड्स विल हॅव द अँगल ऑफ 72 डिग्री. इथं बघा 72. नाही सर 72 तो नॉर्मलमध्ये असतो. इथं 72 नसेल सर, इथं आन्सर 0 असेल. कारण लोन पेअर आल्या डिस्टर्ब केले सगळ्यांना. नाही दादा, ही लोन पेअर ह्या साईडने डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते, ही लोन पेअर ह्या साईडने डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते. मग यांचं जे रिपल्शन आहे या दोघांचं हे इक्वल असेल. ही लोन पेअर ह्या साईडने रिपल्शन करण्याचा प्रयत्न करते, ही लोन पेअर ह्या साईडने रिपल्शन करण्याचा प्रयत्न करते. सो द रिपल्शन विल बी कॅन्सल्ड अँड द बॉन्ड अँगल विल बी रिमेन ॲज इट इज. मग 72. यू नो द आन्सर. लक्षात ठेवा, जर दोन्ही साईडने लोन पेअर आल्या तर एकमेकांचा इफेक्ट ते कॅन्सल करतील. अँड दॅट इज व्हॉट दे आस्क यू JEE ॲडव्हान्स. JEE मीन्स प्रोबॅबिली. ओके. So that was all about VSEPR theory. So in next lecture we will be discussing MCQs on VSEPR theory. Those who were there, those questions were there in the NEET. Those questions were there in the JEE mains advanced. There are a lot of questions on VSEPR theory. Not lot of questions, but there are questions on VSEPR theory. So we will be discussing that question in our next lecture. So revise this lecture thoroughly. If you not understanding anything, you can ask me. But खूप सगळ्या गोष्टी आपण I'll share this PDF also. So I feel this one also and the postulates also. I feel you have noted down everything in your notebook. So these are the postulates and whatever written notes which we have created, I'll share these notes and I'll share with you all. So best of luck, study hard. आणि संडे तुमचा डिस्टर्ब केला बट इट इज वर्थ इट. की 2च वर्ष तर आपल्याकडे आहे. 2च वर्ष तुमचं संडे कुणीतरी येऊन डिस्टर्ब करणार आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू एन्जॉय. चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर फक्त एन्जॉय करायचं आहे. बट मला माहिती आहे की ज्या लोन पेअर आहेत ना, ज्यांना काही काम नसतं, आजपासून लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? ज्या लोन पेअर अशा आहेत ज्यांना काही काम नसतं ते म्हणतील सर संडेला तुम्ही व्हिडिओ टाकला सर संडे आमचा असतो सर, संडेला आम्ही काम करतो सर, संडेला आमचं घरचं काम सांगतो सर, कोणी काम सांगत नाही तुम्हाला. मला माहिती आहे, मी सगळ्यांशी बोललेलो आहे. कोणी सांगत असेल तर मला फोन करून सांगा किंवा हा व्हिडिओ त्यांना दाखवा की हे बघा सर म्हणताय की काहीच काम सांगत नाही तुम्ही आम्हाला, तुम्ही किती काम सांगताय आम्हाला. काम सांगू नका, अभ्यास करायचा आहे. ऑब्व्हियसली थोडंसं काम केलं पण पाहिजे. नाही तर पाणी दे म्हटलं तरी हा व्हिडिओ दाखवा. मला पाणी देतो का रे लगेच सरांचा व्हिडिओ, सर काम नाही सांगायचं ना.
असं असेल तर मग मीही फटके देईल, तुम्ही घरचेही फटके देतील. सो वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग. आय थिंक सो. किती वेळ झाला मला एक्झॅक्टली आठवत नाही, बट शॉर्ट लेक्चर आहे. उद्या येताना सगळ्यांनी हे लेक्चर बघून यायचं आहे. तुमच्यासाठीच लेक्चर आहे, युट्यूबवरती आपण टाकणार नाही. सो तुमच्यासाठीच स्पेशली लेक्चर आहे, तुम्हीच बघायचं आहे, तुम्हीच रिवाईज करायचं आहे. अनलिस्टेड व्हिडिओ असेल, तुमच्यापर्यंतच हा पोहोचेल. सो रिवाईज वेल, स्टडी हार्ड. आणि 5 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. सो विल स्टॉप.